नमस्कार मित्रांनो, आयुष्यात जेव्हा आपण शून्यातून विश्व निर्माण करायला निघतो किंवा कष्टाने यशाची एक एक पायरी पुढे पुढे चढतो, तेव्हा सगळ्यात आधी कोणाच्या पोटात दुखतं तर ते आपल्या जवळच्या काही लोकांच्या. तुम्ही नवीन गाडी घेतली की त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. तुम्ही मुलांचं चांगलं केलं की त्यांना ते बघवत नाही. अशा नकारात्मक लोकांमुळे अनेकदा आपली चिडचिड होते, मनस्ताप होतो आणि कधी कधी आपण आपलं काम सोडून त्यांच्याशी भांडत बसतो, त्यांचा विचार करत बसतो. पण आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आज मी तुम्हाला अशा 9 सुवर्ण नियमांबद्दल सांगणार आहे, जे तुम्हाला शिकवतील की जळणाऱ्या लोकांशी भांडायचं नाही, तर त्यांना आपल्या प्रगतीने कसं जळवायचं. जर तुम्हालाही तुमच्या भावकीतल्या किंवा ओळखीच्या लोकांच्या टोमण्यांचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. यशाचा गादावादा कधीच करू नका. जेव्हा आपण एखादी एक मोठी स्वप्न बघतो किंवा नवीन काम सुरू करतो, तेव्हा त्याचा गादावादा करणं टाळलेलं बरं. कारण आपल्या प्रगतीवर जळणारे लोक कामात खोडा घालण्याची किंवा विनाकारण नकारात्मकता पसरवण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुमचा प्लॅन सर्वांना ओरडून सांगितला तर लोक कामापेक्षा तुमच्यावर आणि तुमच्या अपयशाची वाट बघण्यावरती जास्त लक्ष देतात. लक्षात घ्या. त्याऐवजी शांत राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि पडद्यामागे इतकी मेहनत करा की ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण जगात घुमेल. लोकांना तुमची धडपड सांगण्यापेक्षा थेट तुमचा निकाल दाखवा. कारण बोलण्यापेक्षा कृती आणि रिझल्ट समोरच्याची बोलती जास्त प्रभावितपणे बंद करताय. म्हणूनच जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुपित ठेवणंच शहाणपणाचं असतं मित्रांनो. नंबर 2, वादापासून दूर राहा. वादापासून दूर राहा म्हणजे आपली मानसिक शांती आणि मौल्यवान वेळ वाचवणे होय. कारण जळणाऱ्या किंवा आणि मूर्ख लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःहून चिखलात दगड मारण्यासारखे आहे, ज्यामुळे घाण आपल्याच अंगावरती उडणार. अशा लोकांशी चर्चा करून आपण त्यांना कधीच सुधारू शकत नाही. उलट ते आपल्याला खालच्या थराला नेऊन मानसिक त्रास देणार आणि विनाकारण आपला उत्साह कमी करतात. समजूतदारपणा यातच आहे की समोरचा व्यक्ती जर टोमणा मारत असेल किंवा मुद्दामून चिडवत असेल तर त्याला प्रत्युत्तर न देता फक्त एक हलकं स्मित हास्य करावं आणि तिथून निघून जावं. तुमचं हे मौन त्यांना जास्त अस्वस्थ करतं, कारण त्यांना तुमच्याकडून जी चिडचिड हवी असते ती मिळत नाही. म्हणूनच स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून अशा वादांकडे दुर्लक्ष करणे हीच अशा लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा आणि तुमच्या प्रगतीची पहिली पायरी ठरते. नंबर 3, तुमची गुपितं कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यातील खास गोष्टी किंवा कमकुवतपणा कधीही जळणाऱ्या लोकांसमोर उघड करू नका. कारण अशी माणसं तुमच्या माहितीचा उपयोग करून योग्य वेळ बघून तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून करतात. जेव्हा त्यांना तुमच्या छुप्या गोष्टी किंवा भीती माहीत असते तेव्हा ते समाजात तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा तुम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी त्याचा वापर करतात. आपली गुपितं आपल्यापाशीच ठेवणं हा एक प्रकारचा संरक्षणात्मक कवच आहे, ज्यामुळे कोणालाही तुमच्यावर वार करण्याची संधी मिळणार नाही. समोरच्याला तुमच्याबद्दल जितकी कमी माहिती असेल तितकेच तुम्ही त्यांच्यासाठी अभेद्य राहाल. म्हणून स्वतःच्या योजना, आर्थिक स्थिती किंवा घरगुती उणीवा कधीही अशा लोकांसमोर बोलू नका जे तुमचं भलं इच्छित नाहीत. तुमचं मौनच तुमची शक्ती आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 4, प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा कोणी आपल्याला टोमणा मारतं किंवा उचकावण्याचा प्रयत्न करतं तेव्हा आपण लगेच चिडून प्रतिक्रिया देतो, खरं आहे ना. पण खरं तर हे समोरच्या माणसाला पाहिजे असतं, कारण तुमच्या चिडण्यामुळे त्यांना विजय मिळाल्यासारखं वाटतं. अशा वेळी प्रतिक्रिया न देणे हे सर्वात मोठं शस्त्र आहे आपलं. कारण जेव्हा तुम्ही शांत राहता आणि फक्त समोरच्याचे वागणे त्रयस्थपणे पाहता तेव्हा त्याचा वार रिकामा जातो. तुमची ही शांतता जळणाऱ्या माणसाला जास्त अस्वस्थ आणि बेचैन करते. कारण त्यांना तुमच्याकडून जी चिडचिड किंवा भांडण हे अपेक्षित पाहिजे असतं ते त्यांना मिळत नाही.
स्वतःच्या भावनावर ताबा मिळवून शांत राहिल्यामुळे तुमची शक्ती वाचते आणि समोरच्याला आपली डाळ शिजत नाही हे लक्षात येतं. म्हणूनच समोरच्याच्या मूर्खपणावर फक्त एक स्मित हास्य करा आणि आपल्या कामात मग्न राहा. कारण शांत राहणं हा दुर्लक्षित करण्याचा एक सर्वात प्रभावी मार्ग आहे. नंबर 5, सोशल मीडियाचा जपून वापर करा. आजच्या काळात आपण प्रत्येक लहान गोष्ट सोशल मीडियावरती स्टेटस म्हणून ठेवतो. पण जळणाऱ्या लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून आणि मर्यादित करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचा प्रत्येक आनंदाचा क्षण, नवीन खरेदी किंवा यशाच्या बातम्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती उघडपणे टाकता, तेव्हा तुम्ही नकळतपणे अशा लोकांचे लक्ष वेधून घेता जे तुमच्या प्रगतीवरती खुश नसतात. काही गोष्टी आपण खासगी सुखाचे क्षण फक्त स्वतःपुरते किंवा जवळच्या माणसांपर्यंत मर्यादित ठेवल्यास बाहेरील लोकांची वाईट नजर किंवा दृष्ट कमी लागते आणि तुमच्या कामात विनाकारण अडथळे येत नाहीत. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे इतरांना दाखवण्यासाठी प्रदर्शन नसून ते शांतपणे जगण्यासाठी आहे. म्हणूनच स्वतःच्या महत्त्वाच्या योजना आणि कौटुंबिक आनंद जगासमोर मांडण्यापेक्षा तो गुपित ठेवण्यात जास्त सुख आणि सुरक्षितता असते. नंबर 6, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. जेव्हा आपण दुसऱ्याच्या वागण्यावर किंवा ते आपल्याबद्दल काय विचार करतात यावर जास्त लक्ष देतो, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःच्या प्रगतीचा वेग मंदावतो. कारण आपला मौल्यवान वेळ आणि शक्ती विनाकारण वाया जात असते आपली. जळणाऱ्या लोकांकडे पाहण्यापेक्षा किंवा त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ जर आपण स्वतःचे कौशल्य सुधारण्यात आणि आपल्या कामात प्रगती करण्यासाठी वापरला तर यश नक्कीच मिळते. तुमची खरी स्पर्धा ही दुसऱ्याशी नसून स्वतःशीच आहे हे लक्षात घेऊन दररोज स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवण्यावरती लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, तुमचं यश हे तुमच्या टीकाकारांसाठी दिलेलं सर्वात चोख उत्तर असतं. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत राहा. हाच प्रगतीचा खरा मंत्र आहे. नंबर 7, नम्र पण खंबीर राहा. समाजात वावरताना नम्रता हा आपला दागिना असला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की कोणीही येऊन आपला अपमान करावा किंवा आपल्याला गृहीत धरावे. नम्र पण खंबीर राहणे म्हणजे समोरच्याशी आदराने बोलणे. पण जर समोरचा माणूस मर्यादा ओलांडून अंगावरती येत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देण्याची ताकदही आपल्यात असायला हवी. उगीचच गर्विष्ठपणा दाखवू नका. मात्र जर कोणी विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर तिथे ठामपणे उभे राहून विरोध करणे गरजेचे असते. तुमची सहनशक्ती ही तुमची कमजोरी नाही हे त्यांना स्पष्टपणे जाणवून द्या आणि स्वतःच्या मर्यादा आखून द्या, जेणेकरून कोणाचीही तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत होणार नाही. नंबर 8, मदतीची अपेक्षा ठेवू नका. जळणाऱ्या किंवा नकारात्मक लोकांशी वागताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सहकार्याची किंवा मदतीची अपेक्षा न ठेवणे हाच मानसिक शांततेचा सर्वात मोठा मार्ग आहे. बऱ्याचदा आपण संकटाच्या वेळी आपल्या जवळच्या किंवा भावकीतल्या लोकांकडे अपेक्षेने बघतो, पण जेव्हा ते मदत करत नाहीत तेव्हा आपल्याला खूप मानसिक त्रास होतो आणि दुःख होतं. त्याऐवजी हे लोक आपल्याला मदत करणारच नाहीत हे जर आपण आधीच मनाशी पक्क केलं तर आपला मनस्ताप वाचतो आणि आपण दुसऱ्या पर्यायांचा विचार करू शकतो. स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची जिद्द अशाच वेळी निर्माण होते जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्याला आपलं युद्ध एकट्यालाच लढायचं आहे. दुसऱ्यांच्या मदतीवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची गरज उरणार नाही. अशा प्रकारे अपेक्षांचा त्याग केल्यामुळे तुम्ही भविष्यातील मोठ्या निराशेपासून स्वतःला वाचवू शकता. नंबर 9, माफ करा आणि विसरून जा. एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर त्याबद्दल मनात सतत राग किंवा
द्वेष ठरवून ठेवल्याने समोरच्याचं काहीच बिघडत नाही, उलट आपल्याच मनावरचं ओझर वाढतं आणि आपली शांती भंग पावते. त्यामुळे अशा लोकांना मनातून माफ करणे हे स्वतःच्याच आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण त्यांची वृत्ती तशी आहे हे स्वीकारलं की आपला त्रास कमी होतो. मात्र माफ करण्याचा अर्थ असा नाही की त्यांनी केलेला अपमान किंवा फसवणूक आपण पूर्णपणे विसरून जावी. त्यांनी भूतकाळात कसं वागलं होतं हे नेहमी लक्षात ठेवावं, जेणेकरून भविष्यात पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली फसवणूक होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर मनातून कटुता काढून आपण डोळे उघडे ठेवा, जेणेकरून तुम्ही शांतही राहाल आणि सुरक्षितही. तर मंडळी, आज आपण जे 10 नियम पाहिले ते फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काजव्याला सूर्याचा प्रकाश कधीच सहन होत नाही, तसंच तुमच्या प्रगतीचा प्रकाश जळणाऱ्या लोकांना कधीच आवडणार नाही. पण म्हणून आपण आपलं चमकणं सोडायचं नाही. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामात मग्न राहाल, त्या दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल. लक्षात ठेवा, तुमचं यश हे तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठं उत्तर आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो अशा मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की शेअर करा जो सध्या भावकीच्या किंवा जळणाऱ्या लोकांच्या त्रासामुळे त्रस्त आहे. त्यांनाही सांगा की भावा, खचून जाऊ नकोस, फक्त शांत राहून क्रांती कर. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.